आज मी मुंबईकर बोलतोय, कारण त्याचं कारण असं आहे, आज तुम्ही बघू शकता हे गोरक्षक किंवा हे गाई जे पाळणारे आहेत त्यांच्यानी जर झेपत नाही तर त्यांनी अशी रस्त्यावर गाई सोडू नये. कारण की मागच्या टायमाला इथे एक घटना घडली होती. कचऱ्याची गाडी येते, त्या कचऱ्याच्या गाडीच्या खाली एक गाईचं पिल्लू चिरडलं होतं. त्याचा बोलबाला झाला नाही. आता परिस्थिती अशी झालेली आहे, कचरा लागलेल्याने या गाई गवत न खाता, ओला चारा न खाता यात प्लास्टिक खात आहे तिकडे येऊन. ज्यांच्या कोणत्या गायी आहेत ना त्यांना आधी महानगरपालिकेने ना दंड ठोठवावा. कारण आधी ते शाळेतले मुलं येत आहेत जात आहेत, इथे एकामध्ये एखादी मारकी गाय आहे. तुम्ही बघताय बघा इथे ब्रेड वगैरे टाकलं आहे, पण ते ब्रेड बरोबर ते ब्रेडचं प्लास्टिक खात आहे. त्याच्यानंतर काय होतं आहे, ते जे शेण साठतं आहे ना त्या शेणामधून पण लोक पडले. तुम्ही बघा आता हे या छत्रपती शिवाजी महाराज संकुलचा हा गेट बनतो आहे, मेन गेट आहे, आणि त्याच्यासमोर ही अशी विद्रूप अशी घाणीची परिस्थिती सध्या ओढवलेली आहे. या ज्यांच्या कोणत्या गायी आहेत ना त्यांनी पालिकेने त्यांच्यावर आधी दंड ठोठावा या गाईवाल्यांवर. कारण की आता यांना गायी घेऊन जाव्यात किंवा यांच्यावर दंड ठोठावा. कारण की हे सकाळी सोडून देतात आणि संध्याकाळी या गायी आपल्या परत घरी जात आहेत. पण तोपर्यंत दिवसभर या लोकांना किती याचा इरिटेशन होत आहे, त्रास होतो आहे, त्याकडे कोणी बघत नाही आहे. तुम्ही महानगरपालिकेला या व्हिडिओद्वारे खरंच नम्र विनंती करतो, आपण एकदा छत्रपती शिवाजी महाराज संकुल पूनम नगर अंधेरी पूर्व इथे एकदा व्हिजिट करावी. आणि आमच्या बाजूलाच एक BMCचा मॉल आहे, त्या मॉलमध्ये पण आपण जाऊन बघू शकता. कारण की BMCचं ऑफिस इकडे आहे या बाजूलाच, हकेच्या अंतरावर आहे. तर कृपया महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकदा येऊन इकडे लक्ष टाकावं आणि यांना या गायींना जर यांना झेपत नसेल तर गोरक्षककडे पाठवावं. अन्यथा या गाईवाल्यांचे जे मालक आहेत त्यांच्यावर कडक दंड ठोठवावा अशी नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.